श्री स्वामी समर्थ. सर्व भक्तांचे स्वामी कृपा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. सर्व भक्तांवर स्वामी कृपा कायम असावी ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत घरात पितरांचे फोटो कोणत्या दिशेला असावे, पितरांचे फोटो लावण्यासाठी योग्य दिशा कोणती असते याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. पण त्याआधी स्वामी कृपा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून चॅनलला नक्की सहकार्य करा. बघा, अनेक घरांमध्ये पूर्वजांचे फोटो लावले जातात. आपण ते फोटो का लावतो तर त्या व्यक्तीवरील आपल्याला जी प्रेम, आदर, सद्भावना वाटते ती आपण ते फोटो लावून व्यक्त करतो. घरामध्ये पितरांचे फोटो लावल्याने पितरांचा आशीर्वाद आपल्या घरावर व कुटुंबियांवर राहतो अशी श्रद्धा आहे. मात्र वास्तुशास्त्रानुसार पूर्वजांचे फोटो कोणत्या दिशेला लावावे हे सुद्धा माहीत असणे तितकेच गरजेचे आहे. कारण जर तुम्ही पूर्वजांचा फोटो योग्य दिशेला लावला नसेल तर वास्तुदोष निर्माण होतो. वास्तुदोष टाळण्यासाठी काही नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. बघा, पितरांचे स्मरण करणे, रोज त्यांची पूजा करणे, त्यांना दिवा लावून नमस्कार करणे हा निश्चितच चांगला संस्कार आहे. मात्र ती जागा कोणती असावी, दिशा कोणती असावी जेणेकरून पितरांच्या फोटोंचे पावित्र्य राखले जाईल. तर बघा, वास्तुतज्ञांचे म्हणणे असते की पितरांचे फोटो भिंतीवर खिळ्याला लटकवून कधीही ठेवू नये. फोटो हा नेहमी टेबलवर भिंतीचा आधार घेऊन टेकवून ठेवावा. तसेच बेडरूम किंवा किचनमध्ये पूर्वजांचे फोटो कधीही लावू नये, कारण ती घरातील खाजगी जागा आहे. या ठिकाणी जर तुम्ही पूर्वजांचे फोटो ठेवले असतील तर घरगुती समस्यांमध्ये तुम्हाला निश्चितच वाढ होताना दिसेल. तसेच तुमचे पैशाचे देखील नुकसान होते. अजून एक ठिकाण आहे ज्या ठिकाणी तुम्ही पूर्वजांचे फोटो कधीही ठेवू नयेत. ती जागा म्हणजे देवघर. देवघरात आणि देवघराजवळही पितरांचे फोटो कधीही लावू नयेत. पितरांना आपण जरी देवरूप मानत असलो तरी सुद्धा पितरांचे फोटो कधीही देवघरात किंवा देवघराजवळ लावू नये. तसेच आपले पूर्वजांच्या सोबत असलेले कोणतेही फोटो कधीही घरात लावू नये. त्यांचा स्वतंत्र फोटोच लावावा. त्यांच्यासोबतचे फोटो तुम्ही आठवण म्हणून अल्बममध्ये जरूर ठेवा, पण भिंतीवर कधीही लावू नका. तसेच घराच्या दक्षिण भिंतीवर पूर्वजांचा फोटो लावणे अशुभ ठरते. म्हणून पितरांचा फोटो हा नेहमी उत्तर भिंतीवरच लावावा, जेणेकरून पितरांचा चेहरा, पितरांची नजर ही दक्षिण बाजूला होते आणि त्यामुळे जीवनातील त्रास कमी होऊन अकाली मृत्यूची भीतीही कमी होते. आता सर्वात शेवटी अतिशय महत्त्वाचे ते म्हणजे पूर्वजांचे फोटो घरामध्ये लावा, परंतु आपले जे आईवडील जिवंत आहेत सर्वात आधी त्यांची सेवा करा. त्यांना सुख समृद्धी देण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या मनाला शांती मिळेल अशीच कामे करा. त्यांचे आशीर्वाद घ्या. मग बघा, आईवडिलांच्या आशीर्वादाने तुमचं कल्याण तर होईलच आणि तुमच्या संपूर्ण आयुष्यात तुम्हाला कोणताही दोष लागणार नाही. तर मी सांगितलेली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.